मनसेचे नाल्यात उतरून फुटबॉल आंदोलन. ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाईचे 100% दावे केले असले तरी प्रत्यक्षात मात्र गांधीनगर, सुभाषनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर यांसारख्या भागातील नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहे. या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळत आंदोलन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरवर्षी ठाणे महानगरपालिकेकडून प्रभाग समितीनिहाय नालेसफाईची आकडेवारी जाहीर केली जाते, मात्र यंदा अद्याप अशी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात, मात्र संबंधित प्रभाग समित्यांमधील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे फक्त देखाव्यापुरती साफसफाई केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रत्यक्षात नाले तुंबलेल्या अवस्थेत असतानाही कोट्यवधी रुपयांची देयके मंजूर केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान पाऊस उंबरठ्यावर असतानाही नाले उपसले न गेल्याने ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर वेळेत नालेसफाई झाली नाही तर पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. या संपूर्ण प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नाल्यात फुटबॉल खेळून आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. तसेच ठाणे महापालिका आयुक्तांना जाब विचारत तातडीने प्रभावी नालेसफाई करण्याची मागणी करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेमार्फत नालेसफाईवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष पाहणीत नाले कचऱ्याने भरलेले असून ड्रोनचा मागमूसही लागत नाहीये. आयुक्तांची ड्रोनची कबुली फक्त कागदावरतीच उरली आहे. प्रत्यक्षात नालेसफाईच्या नावाखाली केवळ धूळफेक सुरू आहे, अशी टीका मनसेचे स्वप्नील महेंद्रीकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे. ठाणे शहरामध्ये आज आपण बघत असाल तर नाल्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. सगळे नाले कचऱ्याने भरलेले आहेत. आयुक्त साहेबांनी काही दिवसापूर्वीच दावा केलेला की ड्रोनच्या मार्फत आम्ही सगळे नालेसफाईवर नजर ठेवणार आहोत, पण आज आपण गांधीनगरमध्ये आहोत. आपण बघत असाल की इकडे नालेसफाई अजिबात झालेली नाही. या नाल्यांची परिस्थिती एवढी बिकट आहे का सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे. आज ठाणे शहरामध्ये जवळपास 300 किलोमीटरचे नाले, आज 15 तारीख आलेली आहे मेची, आणि जर ही परिस्थिती असेल ठाण्यामध्ये तर येत्या काही दिवसामध्ये हा जो नाला आहे, जर चुकून पाऊस आला तर हा सगळा कचरा लोकांच्या घरी जाईल. आणि आयुक्त साहेबांनी जो दावा केलाय तो फक्त कागदावरच राहिलेला आहे. इथे कुठेही ड्रोन दिसत नाही. ठाणे शहरात कुठेच ड्रोन दिसत नाहीये. मग तुम्ही फौल दावे कशासाठी करता? आणि आता जर तुम्ही ठाणे शहराची परिस्थिती बघत असाल तर जागोजागी नाले तुडुंब कचऱ्याने भरलेले आहेत आणि सगळीकडे दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. आता तुम्ही बघत असाल नलपाड्यामध्ये ती परिस्थिती आहे, लोकमान्य नगरमध्ये तसंच आहे, शास्त्रीनगरमध्ये तसंच आहे, इंदिरानगरमध्ये तसंच आहे. मग नालेसफाई झाली कुठे? करोडो रुपयाचे टेंडर काढले, ते पैसे गेले कुठे? फक्त ठेकेदार आणि प्रभाग समितीचे अधिकारी मिळून पालिकेच्या तिजोरीवर हात सफाई करत आहेत. नाले सफाई होत नाही.